हाय, हॅलो, नमस्कार. मी सुनीता. स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आज आपण स्पेशली डायमंडचे कलेक्शन पाहणार आहोत. त्यासाठी पुणा गाडगे अँड सन्स या शॉपमध्ये विमाननगर फिनिक्स मॉलमध्ये आपण आलेलो आहोत. तर इथं कलेक्शन दाखवण्यासाठी ह्या ताई आहेत आपल्यासोबत. नमस्कार ताई, स्वागत आहे तुमचं आमच्या व्हिडिओमध्ये. हॅलो मॅम, मी पीएन गाडगे अँड सन्स मधून आज तुम्हाला डायमंडचं कलेक्शन दाखवणार. त्याच्यामध्ये किती व्हरायटी आहेत आणि आपले कुठल्या क्लिअरिटीचे आपले डायमंड्स आहेत ते सगळं सांगणार. ओके, कंटिन्यू. हो. आता हे जे आहेत हे नॅचरल डायमंड आहे. ह्याच्यामध्ये जी क्लिअरिटी जर तुम्ही बघितली तर व्हीव्हीएस मध्ये आपण डायमंडची होती. तुम्हाला हे चार्ट पण दाखवतो. आता हे जी क्लिअरिटी आहे ती व्हीव्हीएस मध्ये टॉप मध्ये, आणि कलर जर बघितला एफजी किंवा ईएफ मध्ये, जसं तुम्ही त्याचं सेंट वाढत जाईल त्याची कॉस्टिंग वाढते. आणि प्लस कलर जर बघितलं, जर सॉलिटेअर मध्ये तुम्हाला एखादा डायमंड बघायचं असेल तर ती आयएफ क्लिअरिटी. अच्छा, हे सगळे जे आहेत रिअल डायमंड्स मध्ये. त्याचं जर पर कॅरेट रेट बघितलं 1,05,000 एफजी कलरचा आहे, आणि जर ईएफ कलर मध्ये बघितलं तर 1,15,500 आहे. गोल्डची कॉस्ट कशी बदलत राहतात, त्याची कॉस्ट फिक्स असते. आणि ह्याच्यात जे गोल्ड आहे ते 18 कॅरेट गोल्ड आहे. आणि ह्याची जी वरची स्तर आहे ती 22 मध्ये पण असते किंवा 18 कॅरेट मध्ये. ते डिपेंड करतं. काही मध्ये डायमंड्स पण इन्क्लूड केलेले असतात, अदरवाईज अशा प्लेन मध्ये पण तुम्ही बघू शकता. आता ह्याच्यामध्ये ट्रेडिशनल प्लस वेस्टर्न डिझाईन दोन्ही असतात. आता हे जर बघितलं, ह्याच्यामध्ये एवढे डिझाईन्स आहेत. आता हे वाटी कलेक्शन, वाटीमध्ये म्हणजे काहींना जर वेस्टर्न लुक हवं असेल तर वेस्टर्न प्लस इंडियन दोन्ही लुक झालं याच्यामध्ये. कारण की डायमंड मुळे ते वेस्टर्न आहे, आणि वाटी म्हटलं तर ट्रेडिशनल पॅटर्न. कुठल्याही ओकेजनला तुम्हाला डेली वेअर पर्पज साठी पण बेस्ट आहे. आणि याला आपण आयजीआय सर्टिफिकेट प्रोव्हाइड करतो. म्हणजे ते थर्ड पार्टी सर्टिफिकेशन तुम्हाला प्रोव्हाइड केलं जातं. आणि त्यासोबत जर तुम्ही एकदा सॉलिटेअर पेंडेंट मध्ये बघत असाल, म्हणजे सिंगल डायमंड मध्ये, ते 30 सेंटच्या पुढे म्हटलं तर सॉलिटेअर डायमंड, त्याला जीआयचं सर्टिफिकेट प्रोव्हाइड केलं जातं. ओके, फार सुंदर सुंदर असे डिझाईन आहे यात. हे नाजूक पण एकदम नाजूक पण आहेत. ब्रॉड हवे तर ब्रॉड पण पेंडेंट भेटून जातात आपल्याला ना. हे फार सुंदर आहे, नाजूक एकदम. सगळे पेंडेंट असे छान छान आहेत. वेस्टर्न लुक सगळं तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि काळे मणी सुद्धा याच्यामध्ये आहेत. म्हणजे जरी डायमंड असेल तर काळी मणी पण त्यात घातलेले आहेत. हे एवढे ब्रॉड पेंडेंट आहेत. असं नाही की फक्त तुम्हाला लाईटच वेट दिसेल. जर तुम्हाला ब्रॉड मध्ये म्हणजे एखादं तुम्ही ट्रेडिशनल पॅटर्न मध्ये अटायर वेअर करताय, त्यासाठी मोठा पेंडेंट पण आपल्याकडे अवेलेबल आहे. म्हणजे त्याला कसं लॉंग सर मध्ये किंवा शॉर्ट पेंडेंट ऍज अ शॉर्ट मध्ये पण तुम्ही वेअर करू शकता. डिझाईन कसं तुम्ही कस्टमाइज करून पण घेऊ शकता. मस्त एकदम. आणि फ्युचर मध्ये जरी बघितलं तर ह्याला 100% डायमंडला बायबॅक येते तुम्हाला. डायमंड प्लस गोल्ड 18 कॅरेटचं जे रेट असेल. आणि आता गोल्ड पेक्षा डायमंड जास्त व्हॅल्युएबल आहे, कारण की ते कसं जास्त येलोइश म्हणजे शाईन पण करत नाही. प्लस तुम्हाला कसं त्याचं प्रॉपरली तुम्ही वेस्टर्न प्लस इंडियन दोन्ही मध्ये वेअर करू शकता. अच्छा, फक्त ब्लॅक बीड्स मध्ये आपण पहिले फक्त ब्लॅक बीड्स मध्ये बघायचो. आता हे जे आहे चेन पॅटर्न, म्हणजे तुम्हाला जर चेनचं थोडंसं लुक हवं असेल, चेन मल्टी लेअर चेन मध्ये आणि एक साधा सिंपल पेंडेंट आहे त्याला अटॅच. ह्या 3 लेअर मध्ये चेन आहेत ना? 3 ते 4 म्हणजे ते कस्टमाइज करून पण घेऊ शकता. असं नाही, जर तुम्हाला एक चेन हवी असेल एक चेन मध्ये वेअर करू शकता किंवा मल्टिपल चेन मध्ये. अच्छा. आणि 18 कॅरेट म्हटलं तर ड्युरेबल आहे. 22 पेक्षा पण जास्त ड्युरेबल असतं, प्युरिटी कमी असते. आता फक्त ब्लॅक बीड्स मध्ये आपण पहिली डिझाईन बघायचो, पण आता ह्याला चेन आहे आणि फ्लावरचं पेंडेंट दिलेलं आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कसं आता ट्रेडिशन मध्ये कुणी वेअर करत नाही जास्त, त्यामुळे हे कसं चेन प्लस पेंडेंट लुक दिलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, स्टोन्स मध्ये पण एकदम चांगलं म्हणजे नवीन कलेक्शन आहे. म्हणजे पिंक स्टोन आहे, त्याच्यामुळे त्याला ग्लो येतोय. वरती येलो गोल्ड फिनिशिंग आहे, साईडला 2-3 बीड्स आहेत, आणि त्यामध्ये पिंक कलरचं स्टोन आहे. आपल्याला फक्त पिंक मध्ये स्टोन येतात की तसं नाही, म्हणजे वेगवेगळे कलर. आणि जर तुम्हाला कस्टमाइज करून एखादं सेमी प्रिशियस स्टोन्स किंवा प्रिशियस स्टोन्स बसवायचं असेल, रुबी अँड ऑल, ते पण तुम्ही बसवू शकता. आता हे पण एक पेंडेंट आहे बघा, त्याला थोडीशी हँगिंग लुक दिली. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेअर करता नेक पर्यंत थोडंसं त्याला हँगिंग लुक येतं. लटकन थोडंसं. हे पण एकदम लाईट वेट, म्हणजे लाईट वेट आहे. म्हणजे डेली वेअर पर्पज साठी खूप लाईट आहे. आपण म्हणतो की डायमंड म्हणजे कॉस्टली असेल, तसं काहीच नाहीये. म्हणजे डेली वेअर साठी खूप पॉकेट फ्रेंडली रेंज मध्ये असतात. अच्छा.
आता हे पण एक नवीन कलेक्शन आहे. तुम्ही बघाल एक साइडला ब्लॅक बीड आहे, मग चेन आहे, परत ब्लॅक बीड आहे आणि एका साइडला परत चेन. अल्टरनेट केले, अल्टरनेटिव्ह थोडस पॅटर्न आहे त्याला. आता पेंडेंट हा पूर्ण जो फिनिशिंग आहे तो येलो गोल्ड फिनिशिंग मध्ये आहे. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही वेअर करता साडी सोबत हा खूप परफेक्ट मॅच होऊन जातो. अच्छा. खाली थोडस त्याला हँगिंग पॅटर्न दिलेलं आहे, ज्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ड्रेस वेअर करता किंवा असं डीप नेक मध्ये काहीतरी ड्रेस वेअर करता तर थोडस फार सुंदर हायलाइटिंग येतं. मस्त एकदम. आणि डिझाईन तशी गोल्ड पेक्षा थोडेसे नवीन आणि काहीतरी युनिक डिझाईन मध्ये असतात. आता याला बघा, आपण पिंक स्टोन जसं बघितलं, याला ग्रीन स्टोन. आता हे जे स्टोन असतात ते म्हणजे कुठल्याही ड्रेस कोड सोबत जातात म्हणून जास्त हे स्टोन वापरले जातात. आता याला थोडस बदामी शेप दिलेला आहे खाली आणि वरती चेनचं लुक आहे. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही साडीच्या आतमध्ये हे पेंडेंट वेअर कराल तर तुम्हाला चेनचं लुक येईल. आणि जर ड्रेस मध्ये वेअर करता तुम्हाला प्रॉपर मंगळसूत्राचं लुक येणार. म्हणजे दोन्ही पण 2 in 1 तुम्ही मल्टीपर्पज यूज करू शकता. मल्टीपर्पज साठी आहे, साडीवर पण आणि ड्रेसवर पण घालू. आता असे फक्त पेंडेंट पण अवेलेबल असतात, तसे पेंडेंट पण तुम्हाला दाखवून. अच्छा, ठीक. आता हे जे आहे एक युनिक पॅटर्न आहे. त्याच्यामध्ये कसं तुम्हाला एका साइडला डायमंड दिसत आहेत, एका साइडला ब्लॅक बीड दिसते. याला तुम्ही ऍडजस्ट करून पण घेऊ शकता. सपोज आता हे जे पेंडेंट आहे याला थोडस तुम्ही असं वरती जर पुल करताय तर हे पूर्ण लॉंग मध्ये होऊन जातं. म्हणजे फक्त एक खाली राऊंड बॉल तुम्हाला दिसेल. पण आता तुम्हाला थोडस अजून हँगिंग मध्ये हवं असेल तर बघा ऍडजस्टेबल आहे, म्हणजे ऍडजस्टेबल पॅटर्न मध्ये आहे. अच्छा. आणि एका साइडने हे पूर्ण असं डायमंडचं लुक देईल तुम्हाला. आता अजून एक हा एक कलेक्शन आहे, याच्यामध्ये तुम्हाला नेकलेस पॅटर्न मध्ये थोडस दिसेल. कारण की मंगळसूत्र फक्त ब्लॅक बीड्स मुळे तुम्हाला एक कळतंय म्हणजे मंगळसूत्र आहे, पण खालचा जो लुक आहे ते बघून तुम्हाला असं वाटेल की हे जे आहे नेकलेस सेट आहे. याच्यामध्ये इयरिंग्स पण ऑप्शन चांगले असतात आपल्याकडे, म्हणजे तुम्ही सेट पूर्ण कम्प्लीट बनवू शकता. अच्छा. यासोबत इयरिंग्स पण येतात आपल्याला. डायमंड इयरिंग्स मध्ये तुम्ही ऑप्शनल आहे, इयरिंग घेऊ शकता, ब्रेसलेट घेऊ शकता. हे सेट मध्ये तुम्ही कंबाईन करू शकता. ओके. आणि याचे डायमंड्स पडण्याचे अमेरिकन डायमंड्स तुम्ही वापरता याच्यापेक्षा हे टिप्पट खूप चांगले आहेत, कारण की नॅचरल आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला कुठल्याही प्रकारचं स्किन अलर्जी या काही होत नाही, म्हणजे कसं हे नॅचरल आहे. त्याच्यामुळं किती आणि प्लस म्हटलं तर हे जास्त ड्युरेबल आहे डेली पर्पज साठी. आता याच्यामध्ये जे आहे तुम्हाला दिसेल की सेपरेट पेंडेंट विथ सेपरेट चेन ऍड केलेली आहे. आता ह्याच्यात जे आहेत पर्ल ऍड केले. पर्ल म्हणजे हे कल्चर्ड पर्ल असतात, कल्चर्ड वॉटर पर्ल मध्ये आणि फ्रेश वॉटर पर्ल मध्ये आपण म्हणू शकतो त्याला. ओके. आता याच्यामध्ये हे रोज गोल्ड फिनिशिंग आहे, पेंडेंट प्लस ब्लॅक बीड्स. हे बघा सेपरेट त्याला ऍड केलेलं आहे. जर तुम्हाला वाटलं की थोडंसं चेन लुक हवंय तुम्हाला, वरचा जो चेन आहे त्याच्यामुळे मग तुम्ही चेंज पण करू शकता तसं काही. आता याला वाटी लुक आहे. सुंदर दिसतंय अगदी ते काम. हे पण एक आहे. हे पण फार सुंदर आहे. पेंडेंट फार सुंदर सुंदर दिलेले आहेत. म्हणजे जास्त तर डिझाईन कसे कस्टमरच्या रिक्वायरमेंट प्रमाणे आपण इन्व्हेंट करतो. आता वरची जी चेन आहे येलो गोल्ड फिनिशिंग मध्ये, खाली 3-4 बीड्स आहेत. काहींना म्हणजे जास्त बीड्स आवडत नाही, ब्लॅक बीड्स, त्याच्यामुळे कमी बीड्स जास्त चेनचं लुक आहे त्याला. आणि खाली जी आहे पेंडेंट आहे. अच्छा. म्हणजे जास्त तर वेस्टर्न अटायर मध्ये तो तुम्हाला कॉम्प्लिमेंट करतं. मस्त. तर ह्याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही अटॅच म्हणजे असं पेंडेंट ऍड केलेलं आहे, म्हणजे फ्लॅट पेंडेंट आहे. ज्यावेळेस तुम्ही वेअर करता त्यावेळेस ते असं म्हणजे भरून दिसतं, म्हणजे दोन्ही साईडला ती कम्प्लीट करते. डबल लेअर चेन आहे त्याला ब्लॅक बीडची, त्याच्यामुळे त्याला जे आहे लुक आलेला आहे. सेपरेट आहे, तुम्ही अटॅच करून दुसरं पण चेन ऍड करू शकता. आता ह्याच्यात जर तुम्ही बघत नेचर डिझाईन, नेचर म्हणजे तुम्हाला दोन्ही साईडनी अशी पिकॉक डिझाईन दिसेल, खाली ग्रीन स्टोन. अच्छा. आणि काही स्टोन असे जे तुम्ही चेंज पण करू शकता. आता याला ग्रीन स्टोन आहे, तुम्ही ते रिमूव्ह करून पिंक स्टोन पण ऍड करू शकता. त्याच्यामुळे ते तुम्हाला मल्टी कलर मध्ये मॅच होईल. ज्याला जसं हवं तसे स्टोन बसून भेटतात. आणि याच्यासोबत स्टोन पण दिलेले असतात, काही फिक्स स्टोन असतात, काहींना तुम्ही ऍड करू शकता. अच्छा. तर हे जर पेंडेंट बघितलं तुम्हाला वाटीमध्ये प्लस वेस्टर्न मध्ये दोन्ही पेंडेंट दिसतील. आता हे सिंगल वाटीमध्ये जे तुम्हाला एक राऊंड मध्ये पण दिसेल, अदरवाईज थोडस यू कट मध्ये पण दिसेल डिझाईन. तर हे डबल वाटी मध्ये. अच्छा. म्हणजे तुम्हाला जर लॉंग लेंथ मध्ये बघायचं असेल, थोडंसं भरीव तुम्ही घेऊ शकता. जसं हे सिंगल लेअर मध्ये घ्यायचं असेल तर असे पेंडेंट सूट होतील त्याला. ओके. इथं जर बघितलं हे थोडे ब्रॉड मध्ये, म्हणजे
काहींना ब्रॉड पेंडेंट आवडतं, त्यांच्यासाठी खूप सुटेबल आहे. ह्याच्यात पण पेंडेंट आहे, पण थोडंसं लुक जर तुम्ही बघाल ना, थोडंसं यू कट मध्ये थोडंसं डिझाईन दिलेलं आहे त्याला, म्हणजे ट्रेडिशन पेक्षा थोडंसं वेस्टर्न. हे जे आहेत अमरेला कट मध्ये थोडंसं दिलेलं आहे त्याला शेप. आता वाटीपेक्षा कसं आहे, राऊंड शेप आहे, पण वाटी आपण त्याला म्हणू शकत नाही, जे आहे ते पेंडेंटच म्हणणार आहे. अच्छा, हे पण फार सुंदर आहे, एकदम मस्त. आणि ह्याच्यात जर बघितलं एकदम ब्रॉड पेंडेंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला डिझाईन जर बघितली, अशी डिझाईन गोल्ड मध्ये 22 कॅरेट मध्ये मोस्टली नसतात. अच्छा, पिकॉक आहे का मॅम? पिकॉक म्हणजे नेचर डिझाईन जास्त तर इन्स्पायर करतात त्याच्यामध्ये. तर ह्याच्यात जर बघितले वेवी डिझाईन, म्हणजे कसं ते ज्यावेळेस तुम्ही साडी वेअर करणार, तर ते ज्यावेळेस तुम्ही एका साईडला बॉर्डर घेता, तर त्याच्यासोबत कम्प्लीट मॅच होऊन जाते. ओके, एकदम एक से बढ़कर एक सुंदर अशा डिझाईन आहेत आपल्याकडे. आता जर तुम्ही अमेरिकन डायमंड युज करत असाल, तर त्याच्यामध्ये कसं खडा पडतो किंवा ते ब्लॅकिश नंतर काही युज नंतर ते ब्लॅक दिसायला लागतं. आता ह्याच्यात तसं काही नाहीये. आता हे जे आहेत नॅचरल डायमंड, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारची अलर्जी होणार नाही, प्लस हे ड्युरेबल आहे, जास्त टाइम साठी तुम्ही वापरू शकता. आणि जर तुम्हाला वाटलं एखाद्या वेळेस की हे तुम्हाला एक्सचेंज करून नवीन परचेस करायचं असेल, तर ह्याला डायमंडला 100% एक्सचेंज आहे. डायमंड देऊन जर तुम्ही डायमंड घेत असाल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 100% रिटर्न मिळणार आहे. आता ह्याच्यात तुम्हाला जर वाटलं की नेक्स्ट टाइम तुम्हाला इयरिंग परचेस करायचे डायमंडचे, हे देऊन तुम्ही इयरिंग परचेस करू शकता. म्हणजे आपल्याला जे हवं ते घेऊ शकता. हो, डिझाईन्स कशी ह्याच्यात चेंज होतात, ऍज पर म्हणजे लोकांची रिक्वायरमेंट प्रमाणे आपली डिझाईन चेंज होत राहतात. आता ह्याच्यात जर पेंडेंट बघितलं, थोडीशी अजून हे युनिक आहे, त्याच्यात जास्त थोडंसं गोल्डचं लुक दिसतंय, प्लस तुम्हाला डायमंड जे आहेत साईडने अटॅच केलेले आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला जास्त डायमंड पण नको असतील, तर हे असे पेंडेंट तुम्ही प्रेफर करू शकता. ओके. आता ह्याच्यात हे छोटे पेंडेंट आहेत, म्हणजे जर तुम्ही शॉर्ट लेंथ मंगळसूत्र जर वेअर करत असाल, त्याच्यासाठी हे बेस्ट जाणार आहे. सिंगल पेंडेंट आहे, किंवा जर तुम्हाला गिफ्टिंग पर्पज साठी पण हवं असेल, म्हणजे एखादं ओकेजन आहे घरी, तुम्हाला गिफ्ट करायचे रिलेटिव्हला, हे पण बेस्ट ऑप्शन आहे. आणखी कसं त्यांना माहिती आता याची व्हॅल्यू आहे म्हणून, म्हणजे इन फ्युचर हे पण ते एक्सचेंज करून मग नवीन परचेस करू शकतात. अच्छा, त्याच्यात फ्लावर डिझाईन प्लस असे कस्टमाइज करून जर हाफ मून शेप मध्ये पण आहे, कम्प्लीट राऊंड मध्ये नाहीये. हे पण फार सुंदर आहे, एकदम पिंक स्टोन. यात आपले स्टोन पण वेगळे भेटतील ना? भेटतील, येस. आता तुम्हाला पिंक स्टोन नको असेल, पिंकच्या बजाय थोडंसं रेड मध्ये किंवा ब्ल्यू मध्ये, तर तसं कस्टमाइज करून आपण घेऊ. अच्छा, आता जसं आपण बघितलं की त्याच्यामध्ये पिंक स्टोन होता अगोदरच्या मध्ये. आता ह्याच्यात जे आहे बघा, तुम्हाला थोडंसं ब्ल्यू कलर बॉर्डर कलर मध्ये मंगळसूत्र दिसतं, म्हणजे पेंडेंट जे आहे खूप जास्तच वेस्टर्न लुक देते त्याला. त्याला पिंक स्टोन आहे. डिझाईन्स पण जर बघाल तर नॉर्मल डिझाईन पेक्षा खूप युनिक दिसेल. अच्छा, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल, रोज गोल्डचं एक बेनिफिट आहे की ज्यावेळेस तुम्ही वेअर करता त्याचे फेस कसं स्किन टोन सोबत तुमचे मॅच होऊन जातात. फक्त जे आहे तुमचं डायमंडचं पेंडेंट हायलाइट सुंदर आहे, खूप छान युनिक आहे, वेगळं थोडंसं. आता ह्याच्यात पर्पल स्टोन पण ऍड, त्याच्यामुळे पिंक आहे, पिंक स्टोन आहे. आणि हे डिझाईन जे आहे ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल शॉर्ट लेंथ मध्येच आहे, लॉंग मध्ये जर हवे असतील तर थोडंसं पेंडेंट आपण वाढून पण घेऊ शकतो. अच्छा, म्हणजे जे हे शॉर्ट आहेत म्हणून याला छोटस थोडंसं हे घेतलंय. डेली वेअर पर्पज. यात जर कोणाला ब्रॉड हवे असतील तर आपण एक्सचेंज करतो, है ना, म्हणजे कस्टमाइज करून घेऊ शकतो. आता याला कसं शॉर्ट चेन पण आहे, शॉर्ट म्हणून छोटंसं पेंडेंट. जर तुम्हाला लॉंग चेन मध्ये हवे असेल त्यावेळेस तुम्ही ऍड करू शकता, मोठंसं थोडंसं मीडियम साईज पेंडेंट ऍड करू शकता. तर ह्याच्यात पण थोडंसं स्टार वाटी मध्ये तुम्हाला दिसेल डिझाईन. छान, मस्त, नाजूक आहे, एकदम नाजूक आहे. आता हे जे तुम्हाला दाखवलं होतं ऍडजस्टेबल मध्ये आहे पॅटर्न, हे तुम्ही ऍडजस्ट करून पेंडेंट एक कम्प्लीट मध्ये बनवू शकता. एक साइडला डायमंड किंवा एक साइडला बीड, अदरवाइज सुंदर एका साइडला पूर्ण ब्लॅक बीड आणि हँगिंग थोडंसं. हे थोडंसं बघा, सनफ्लावर डिझाईन जास्त तर जे आहे नेचर मध्ये इन्स्पायर झालेले डिझाईन्स असतात. आणखी तसे डिझाईन जर बघितले तर म्हणजे कसं ट्रेडिशन आणि वेस्टर्नचं काही डिफरन्स राहत नाही, जे आहे तुम्हाला तुमच्या लुक वरती मॅटर करेल. याच्यात पण तुम्ही मल्टी कलर स्टोन मध्ये बघाल, सेम पिंक स्टोन मध्ये आहे, छान आहे. आणखी पिंक स्टोन मध्ये जास्त तर डायमंड हायलाइट होतं. आता ह्याच्यात जे आहे हे ग्रीन स्टोन, त्याचं पॅटर्नच तसं आहे. ज्यावेळेस तुम्ही वेअर कराल तर तुम्हाला एक कम्प्लीट अटायर मध्ये ते चांगलं दिसेल, म्हणजे उठून दिसेल.
ते सिंगल वाटीमध्ये डिझाईन आहे. अच्छा. आता ह्याच्यामध्ये आपण अगोदर जे मंगळसूत्र पेंडेंट मध्ये बघितलं होतं तशी आपली मल्टी व्हरायटी मध्ये पण आहेत. बँगल्स पण असतात. अच्छा. ज्याच्यामध्ये तुम्हाला डायमंडचं लुक देते, म्हणजे कम्प्लीट एक सेट होऊन जाईल ते. आता हे तुम्ही पेअर मध्ये पण ऍज अ पेअर वेअर करू शकता, अदरवाईज सिंगल पण घेऊ शकता. तर हे पण एक आहे दुसरं व्हरायटी. याच्यामध्ये कसं तुम्हाला फ्लावरी लुक देणार. साईज सेम, जसं तुम्हाला बांगडीची साईज तुम्हाला जर अवेलेबल असेल कस्टमाइज करून मेक टू ऑर्डर करून बनवून भेटेल, सेम तसंच आहे आपल्या साईजनुसार बनवून भेटेल. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की याच्यामध्ये डायमंड जास्त आहे, थोडंसं कमी करून म्हणजे सेंट ते जे कमी करून घ्यावे म्हणजे बनवून घ्यायचं असेल तसं पण तुम्ही करू शकता. अच्छा. म्हणजे ह्याच्यामध्ये जर सेंट बघितले तर सेंट जर तुम्हाला हवं असेल की हे मधली जी डिझाईन आहे तिथं फक्त तुम्हाला गोल्ड हवे, तसं पण तुम्ही घेऊ शकता. म्हणजे जसं हवं तसं आपल्याला कस्टमाइज करून भेटतं. आता हे जर बघितले टू टोन मध्ये तुम्हाला थोडंसं व्हरायटी दिसेल. एका साईडला येलो गोल्ड फिनिशिंग आहे, दुसऱ्या साईडला रोडियम फिनिशिंग. अच्छा. कड्या टाईप कुणाला घालायचं असेल तर आहे ना, म्हणजे सिंगल तुम्ही ब्रेसलेट वेअर करत असाल किंवा ट्रेडिशनल लुक नकोय तुम्हाला, पण दोन्ही म्हणजे कधी ओकेजन वाईज तुम्हाला जर वेस्टर्न फेस्टिवल साठी जर वेअर करायचं असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे त्याच्यासाठी. आता ह्याच्यात एक नवीन कलेक्शन पण आहे ज्याच्यात तुम्ही 2 in 1 पॅटर्न मध्ये वेअर करू शकता. आता हे जे बँगल आहे त्याला मॅग्नेट आहे, म्हणजे अटॅच केलं तर एक कडा होऊन जाईल सिंगल, आणि जर सेपरेट केलं की 2 बँगल्स. मॅग्नेट आहे का याला? मॅग्नेट पॅटर्न आहे त्याला. म्हणजे कसं ते हेवी थोडस ब्रॉडनेस देते ना त्याच्यामध्ये. जर सिंगल घेतलं की सिंगल बँगल होऊन जातं. ज्याला ब्रॉड हवंय ते ब्रॉड मध्ये वेअर करू शकतो किंवा दोन्ही हातात पण घालू शकतो एक एक. आता ह्याची डिझाईन पण थोडीफार तुम्हाला चेंज करता येतात. आता हे जर पॅटर्न जर बघितले एका साईडला डायमंड्स हवेत, अदरवाईज हे अशा लुक. अच्छा. अल्टी पल्टी दोन्ही साईडनी आपल्याला अटॅच होतं ते मॅग्नेटिक आहे त्याच्यामुळं तुम्ही अटॅच करू शकता त्याला. तर ह्याच्यात जर बघितलं हे मल्टी डायमंड्स मध्ये तुम्हाला सेट दिसेल. आता ह्याच्या सोबत जर तुम्ही एक कम्प्लीट सेट जर तुम्हाला हवं असेल तर MS पेंडेंट जे आपण बघितलं त्याच्यासोबत एक कम्प्लीट म्हणजे लुक होऊन जाईल तुम्हाला एक चांगलं. आणि जर इयरिंग्स पण बघितले अशी मॅचिंग मध्ये तुम्ही इयरिंग बनवू शकता. आता ह्याच्यात जर डायमंड्स बघितले, याच्यात टोटल डायमंड्स त्याच्यामध्ये मल्टी डायमंड जर तुम्हाला साईडनी रोडियम फिनिशिंग हवी असेल आणि मध्ये गोल्डचं लुक हवं असेल तसं कस्टमाइज ऑर्डर करून आपण घेऊ शकतो. आता आपण ते डायरेक्ट वेअर करणारे बँगल्स बघितले होते. आता ह्याच्यात तुम्ही ओपन करून पण वेअर करू शकता. अच्छा. असं ओपन करून साईडनी लॉक सिस्टम. म्हणजे स्क्रू नाहीयेत पण त्याला लॉक सिस्टम आहे. येस. स्टील पॅटर्न मध्ये कसं ते थोडंसं गोल्ड बँगल साठी ट्रेडिशन मध्ये झालं. आता हे वेस्टर्न आहे, म्हणजे तुम्ही डायरेक्टली स्वतः पण वेअर करू शकता. ज्यावेळेस तुम्ही वेअर करता असं इझिली तुम्ही ओपन करून जस्ट लॉक करायचे आणि दोन्ही साईडनी ते फिक्स करून घ्यायचे. त्याच्यामुळे ते कम्प्लीट लॉक होऊन जातं. दिसायला साईज जर तुम्हाला छोटी वाटत असेल, बट तुम्ही ज्यावेळेस ओपन करता लॉक सिस्टम मध्ये मग ते इझिली तुमच्या हाताला कम्प्लीट एक सेट होऊन जाईल. अच्छा. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डायमंडचं फार सुंदर सुंदर असं कलेक्शन पाहिलेलं आहे. मंगळसूत्र पण अगदी नाजूक आहेत. खूप सुंदर असे मंगळसूत्र इथं तुम्हाला शॉपला व्हिजिट केल्यानंतर दिसतीलच. बँगल्स आहेत, कानातले वगैरे तुम्हाला इथं आल्यानंतर पाहायला मिळेलच. त्यानंतर हे असे वाट्या वगैरे आहेत. खूप सुंदर असं कलेक्शन आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे आपण. इथं हे असे स्टोन पण तुम्हाला रिअल स्टोन पण पाहायला मिळते. तर तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.